आकाश सुर्वे यांचं आक्रमण सुरू झालं मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम घरातगर काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. आकाश सुर्वे यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे गोलंदाजी मार्गवरती. अभय भिल्लारे हा असा खेळाडू अभय भिल्लारे ज्या खेळाडूने बऱ्याचशा मोठमोठ्या फलंदाजांना गार केलं असा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आहे. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे श्री पेशवाई साडी सेंटर वाशीचे प्रोप्रायटर आणि वाई तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर राहुल दादा बनगे. त्याचबरोबर वाईचे विराट कोहली ज्यांना म्हटलं जातं असे विशाल दादा सोरगे यांचं आगमन आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. आकाश सुर्वे यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले स्ट्रायकर एंडला. आता बॅटिंग मध्ये आपण चर्चा केली ना तर वागदरे गावचे ऑलराऊंडर खेळाडू अमर शिलार वळवण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या बाजूला सिंगल एका धावेसाठी चाललेला आहे. स्कोर बोर्ड पुढे. ज्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये आपण चर्चा केली. एक सिंगल डावी बॉलच्या पाठीमागे मिळतीये. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि ते हा बॉल डॉट आला. षटक क्रमांक आता एकचा खेळ संपलेला आहे आणि अभय भिल्लारे यांनी जी गोलंदाजी केली ओव्हरमध्ये अवघ्या 10 धावा देत हे षटक संपवलेलं आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट क्वालिफाय होईल फायनल साठी आणि जो संघ हारेल त्याला पुन्हा या स्पर्धेमध्ये एक संधी निर्माण होईल. आता गोलंदाजी मार्गवरती प्रेम दुंदळे मॅन फ्रॉम दुंद गोलंदाजी मार्गवरती एक युवा खेळाडूला बोलवलेला आहे. नाव आहे त्याचं प्रेम दुंदळे. परंतु स्ट्रायकर एंडला आकाश सुर्वे. काल या खेळाडूने असा काय खेळ केलाय ना तो चमकदार आहे. प्रेम तयार. यावेळेला आणखीन एक बॉल ओव्हरती बॉलर हेड तडक फडक बेधडक फटका आलाय कडक. बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. बॅटिंग केली आकाश सुर्वे यांनी या मॅच मध्ये. एक वेगळ्याच रंगात आकाश सुर्वे मैदानाच्या आत पाहायला मिळतात. परंतु प्रेम दुंदळे यांना युवाची हवा इथे दाखवावी लागेल. ज्या प्रकारचा खेळ प्रेम दुंदळे यांनी या स्पर्धेमध्ये केलाय तोही उल्लेखनीय आहे. असा खेळाडू तयार. मी सीट आहे वेळेची अचूकता नव्हती. बॉल डिक्लिअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 धावा 0 गडी बाद. अशा प्रकारची स्थिती मैदानाच्या आतमध्ये काळेश्वरी योद्धाची आहे. काळेश्वरी योद्धास बद्दल आपण चर्चा केली तर हा मालचुंडीचा सारा संघ आहे. संतोष दादा भोसले हे टीम ओनर आहेत. दुसऱ्या बाजूला पाबळ पॅन्थर योगेश दादा दुंदळे जे दुंद गावचे आहेत त्यांच्या मालकीचा संघ आहे. सचिन दादा रवले यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेला आहे. प्रत्येक षटकार हा 101 रुपयाचा असेल बॅटिंग टीम साठी. व्हाईट बॉल आलेला आहे आणि तो पुन्हा टाकावा लागेल. बॉलर तयार. बॅकफूट वरती गेले तिथून बॉलला पंच केलाय. सिंगल एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 5 सर्व टीम साठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपल्या एका प्रतिनिधीला पाठवा आणि आपल्या संपूर्ण टीमचं जेवण घेऊन जा. बाकीच्या संघांना विनंती की आपण जेवण करून घ्या. 6 संघांना विनंती कारण 2 संघांची मॅच सुरू आहे. अमर शिलार यांचा फटका एका सिंगल धाबेसाठी जाईल. ज्या प्रकारचा फटका त्यांना खेळायचा होता त्या प्रकारचा फटका इथे खेळता आला नाही. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. एकूण 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. काळेश्वरी योद्धासने बनवल्या 20 धावा. पाबळ पॅन्थरला हवी आहे विकेट. आकाश सुर्वे 17 वरती अमर शिलार 2 वरती. अशा प्रकारची बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. प्रेम दुंदळे पुन्हा तयार. शेवटचे 2 बॉल घेऊन हा खेळाडू विकेटच्या शोधामध्ये आहे. हा समोर परंतु फटक्यातली लांबी बघावी लागेल आणि हो इथे सीमारेषेलगत पकडला कॅच. विकेटचं होतंय ते पता. विकेट
अमर शेलार आउट होऊन माघारी जात आहेत. धक्का क्रमांक लागला, पहिला बिग विकेट गॉन. मोठा फटका खेळायला गेला आणि फटक्यातली लांबी कमी पडली. त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये आता एंट्री होतीये क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये ज्यांना पाठवलंय विराज सकपाळ. ऑन साइडला विराज सकपाळ यांनी बॉल खेळलाय. बॅकअपला खेळाडू आहेत. बॉल स्टॉप केला सीमारेषे लगत. बॉलची फेकी तत्परतेने 2 धाबा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. आता 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या आहे 22. एक गडी बाद. काळेश्वरी योद्धाच प्रथम बॅटिंग करताना. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. आर्यन शेडगे या खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती बोलवलेला आहे. पहिलाच बॉल या खेळाडूने डॉट टाकलेला आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि त्याचमुळे की काय या खेळाडूला पुन्हा एकदा बोलवलेलं आहे. यावेळेला फटका हवेत, खेळाडू बॉलच्या खाली पकडले, कॅच, विकेटचं पतन. आणखीन एक बिग विकेट गॉन. घरात घरचा आकाश सुर्वे इथे माघारी. ज्या आकाश सुर्वेने या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती असा खेळाडू माघारी जातोय. बॅटचा फेस जास्त ओपन झाला आणि बॉल हवेत हेलकावे देत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. आपलं काम चोख केलं. विकेटचं झालं ते पतन. आकाश सुर्वे माघारी. स्ट्रायकर जोडी कोसळली आहे. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला प्रमोट केलंय तर ज्या खेळाडूने पाठीमागच्या मॅच मध्ये एक षटकार मारत संघाला सामना सोपा करून दिला होता असा करंडी गावचा आयुष शिंगटे आयवा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. याच खेळाडूने पाठीमागच्या मॅच मध्ये एक षटकार मारत तन्मय टायटनच्या ओंजळीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली होती. त्याचं कारण होतं आयुष शिंगटेने मारला षटकार आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटिंगसाठी त्याला प्रमोट केलंय. क्रमांक 4 वरती पाठवलंय. स्ट्रायकरला तयार, परंतु बॉलिंग अटॅक मध्ये युवा खेळाडू आर्यन शेडगे. हो, आर्यन शेडगे यांचा हा बॉल वेगाने होता. त्याला ऑन साइडला वळवलं. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, यस इट इज. 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. आर्यन शेडगे जो निजरे गावचा एक युवा खेळाडू आहे, गोलंदाजी मार्गवरती चांगली गोलंदाजी करतो सध्याच्या घडीला. आकाश सुर्वे सारख्या खेळाडूची विकेट या खेळाडूने टिपली. टॅप केलाय. लॉंगॉनचे खेळाडू होतील बॉलवरती. सिंगल मिळेल. एका बाजूला विराज साळुंके जो म्हातेगावचा खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये स्ट्राईक करेल विराज साळुंके. धावसंख्या एकूण धावफलकावरती 25. 2 गडी बाद. धावसंख्येचा वेग आता मंदावला. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येचा वेग हा चांगला होता. बॅकफूट वरती गेले, तिथून पंच केला. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनची मारतोय गप्पा. बॉल सीमारेषा पार. या बॉल वरती दिलाय 4 धावेंचा धप्पा. चौकार.
मार्कवरती बोलवलेला आहे. असा खेळाडू आहे ज्याने निर्धाव षटक हाताळलं. पाठीमागच्या मॅच मध्ये 2 फलंदाज गारद केले. असा डावखुरी हाताचा संस्कार शेडगे जो निझरे गावचा खेळाडू आहे. हो, टप्पा पडल्यानंतर पायाला भेदणारा बॉल. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. फ्रंट फूट वरती यावं लागेल. चांगले स्ट्रोक आता एक्झिक्यूट करावे लागतील. गिअर बदलावा लागेल. बॅटिंग करताना काळीश्वरी योद्धाजला जो संघ मालचुंडी गावच्या ग्रामदैवताच्या नावाने खेळतोय, पाबळ पॅन्थर, दुंद गावातला असणारा धबधबा, आणि त्या धबधब्याचं नाव आहे पाबळ, आणि त्याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला. अंपायर कॉल इट्स वाईड. दक्षिण जावलीमध्ये असणार हा धबधबा, आणि या धबधब्याला बघण्यासाठी बरीचशी गर्दी होते पर्यटकांची, आणि त्या धबधब्याच्या नावाने हा संघ. ओ, यावेळेला ऑन साईडला सिंगल धाव. सध्याच्याकडे जोडी आता शांत झालेली आहे, संयमाने बॅटिंग करते, परंतु इथे आता आक्रमण करावं लागेल, अन्यथा या मॅच मध्ये उशीर होईल. सरासरी आहे 9.5ची बॅटिंग करताना प्रति ओव्हरच्या पाठीमागे. त्याच्यामुळे आता या सरासरीने जर बॅटिंग केली तर 48 पर्यंत जाता येईल. त्याच्यामुळे सरासरी वाढवावी लागेल, म्हणजे सरासरी 12-15च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. अन्यथा जर या 9-10च्या सरासरीने टीमने बॅटिंग केली तर 50 पर्यंत जेमतेम पोहोचता येईल. याचा विचार करावा लागेल बॅटिंग टीमला. आयुष शिंगटे 5 वरती आणि विराज साळुंके 7 वरती. षटकातले शेवटचे 3 बॉल. संस्कार शेडगे डावकुरी आताचा खेळाडू. हो, मी सीट आहे. वेळेच्या अचूकता साधता येत नाही. डावखुरी हाताने काय गोलंदाजी करतो हा खेळाडू. एकही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. चांगली गोलंदाजी, कमालीचे षटक आतापर्यंत त्यांनी हाताळलेली आहेत या स्पर्धेमध्ये. हे त्यातलं आणखीन एक चांगलं षटक आहे. जरी प्रत्येक बॉलच्या पाठीमागे धावा या खेळाडूने खर्च केल्या, परंतु एकही मोठा फटका अद्यापही खर्च केलेला नाहीये. बॉलर तयार. ओ, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटणारा बॉल. या मॅच मध्ये आयुष शिंगटे यांच्या बॅटवरती बॉल चांगल्या प्रकारे येत नाही. सिंगल धाव मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावी लागेल. प्रयत्न आयुष शिंगटेचे निष्फळ ठरतात. एक युवा खेळाडू आहे करंडी गावचा. आता शेवटचा बॉल या डावातला. अवघ्या 7 धावा संस्कार शेडगे यांनी 5 बॉल मध्ये खर्च केल्या. आणि याही बॉलच्या पाठीमागे सिंगलच मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 38 वरती 2. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट जाईल तो मेगा फायनल मध्ये. जो संघ हारेल त्याला पुन्हा मिळेल संधी. चला पुढील टॉस साठी, आणि पुढचा टॉस आहे आता नॉकआउटची मॅच असेल, आणि त्याच्यामध्ये राजधानी 11 विरुद्ध SBM वॉरियर्स. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. राजधानी 11 विरुद्ध SBM वॉरियर्स. थर्ट 38 धावा 38. पियुष गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर नंबर 5. अंतिम षटकाला सुरुवात. सायकलिनला विराज साळुंके. हो, शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल. वाईट +1. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. वेग चांगला या खेळाडूकडे, परंतु वेगाने बॉल टाकताना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल पियुषला. बॅटची कडा. मोठे फटके येत नाहीये. सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे. मोठे फटके कशा प्रकारे येतील ना, याचाच प्रयत्न इथे करावा लागेल. प्रयत्न सर्वोत्तम करावा लागेल.
बॅटची कडा, हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला धाडस हे मोठ्या फटक्यांचं करावं लागतं. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रयत्न हाच असतो की सर्वाधिक धावा आम्हाला कुटायच्या आहेत. विराज साळुंके तयार. आता आपली प्रतिभा इथे सिद्ध करावी लागेल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. इथे बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट आलेला आहे. धाव कोणती मिळणार नाहीये. फटका चाबूक खेळलाय आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या पलीकडे या बॉल वरती केलं आक्रमण. बॉल करतोय हवाई भ्रमण षटकार. लेट आला परंतु थेट आला आणि बॉलने डायरेक्ट बाउंड्री लाईनची भेट घेतली 6 धाब्यांसाठी. धावसंख्येचा वेग वाढला. याही बॉलवरती प्रहार चांगला. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक गेले. डावकर हाताने बॉलची फेकी केली. आता शेवटचा बॉल बाकी आहे. 50 धावा, 2 गडी बाद. चला टॉस साठी या. पुढची मॅच नॉकआउटची असेल. जो संघ पुढच्या मॅच मध्ये हारेल त्याचा प्रवास संपेल. राजधानी 11 विरुद्ध एसबीएम वॉरियर्स. ओके, राजधानी 11 विरुद्ध एसबीएम वॉरियर्स. इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस होईल. या पण शेवटचा बॉल बाकी आहे. आणि आता या शेवटच्या बॉलवरती काय घडलेलं आहे तर 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. पहिला डाब या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करताना बनवल्या काळेश्वरी योद्धासने 52 बनवायचे. आता 53 धावा टीम पाबळ पॅन्थरला. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत श्री पेशवाई साडी सेंटर या प्रसिद्ध साडी शॉपचे मालक आणि वाई तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर अकुशी गावचे राहुल दादा भनगे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस म्हणून ज्यांच्या नावाची दखल घ्यावी लागते आणि क्रिकेट स्पर्धेंना ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभतं अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. श्री पेशवाई साडी सेंटर वाशी आणि वाई तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर अकुशी गावचे राहुल दादा भनगे यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. आणि क्रिकेट स्पर्धेंना विशेष सहकार्य करणारे व्यक्तिमत्व राहुल दादा भनगे यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. त्यानंतर वाई तालुक्यातील एक आयकॉन कॅटेगरीचे नामवंत क्रिकेटर विशाल चोरगे जे जांभळी गावचे त्यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. वाईचे विराट कोहली विशाल दादा चोरगे यांचा ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा या मैदानावर त्यांनी गाजवलेल्या आहेत वाई स्पोर्ट्स कडून खेळताना. त्याचबरोबर बरेचसे पुरस्कार आपल्याला या क्रिकेट स्पर्धेला करंडी मित्र परिवाराच्या माध्यमातून मिळाले आहेत आणि सर्व मुंबई मित्र मंडळ या ठिकाणी आलेलं आहे करंडीचा. त्या सर्वांना विनंती करूया या आपला सन्मान होत आहे. महेश भोसले आणि त्याचबरोबर जयेश शेलार यांना विनंती आपणही आपला सन्मान होत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती जी काही मंडळी करंडी गावची या ठिकाणी आलेली आहे त्या सर्वांचा आपण सन्मान करूया. या सर्वांचा आपण सन्मान करूया कारण त्यांच्या माध्यमातून देखील या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. करंडी मंडळ मुंबई त्यांचा आपण सन्मान करूया कारण आपण केल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा उभी राहिलेली आहे. आपल्या सर्वांचा सन्मान होत आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी आपण सन्मान करूया. करंडी मुंबई मंडळाचे सर्व या ठिकाणी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आपण सन्मान करूया.
संपलं वरती 2-3 राहिले. काही सन्मान आपण करतो. टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन्स ओके आलेले आहेत. आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कव्हर केला जाईल. सर्व करंडी मुंबई मंडळाचं मनपूर्वक आभार मानून आपण सर्वजणांनी जे विशेष सहकार्य केलेलं आहे ना, त्यासाठी दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. असंच तुमचं सहकार्य या क्रिकेट स्पर्धेच्या पाठीमागे राहो हीच विनंती करूया. आणि टॉसकडे आपण जाऊया. टॉस आपण करूया. टॉस करण्यासाठी विनंती आहे. यानंतर आपण टॉस करत आहोत. राहुल दादा बनगे यांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. राजधानी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल SBM वॉरियर्स. हा टॉस या ठिकाणी होतोय. टॉस केला जाईल. सर आपण टॉस करूया. श्री राहुल दादा भणके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. महत्वाची मॅच असणार आहे. नॉकआउट मॅच. SBM वॉरियर्स टीम आणि कोणती आहे तुमची राजधानी 11 या दोन संघांमध्ये टॉस करूया. साहेबांचे शुभ हस्ते. हेड इज कॉल टेल. टॉस इथे जिंकलेला आहे टीम SBM वॉरियर्स टीमनं. सूर्यकांत दादा नॉकआउटचा मॅच आहे. जिंकले तर या स्पर्धेमध्ये थांबाल नाहीतर आवरणार आहेत. टॉस जिंकला महत्वाचा निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करताय समोर आपण पाहिलं तर राजधानी 11 टीम ते देखील चांगल्या पद्धतीने खेळलेले आहात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 5 धावांमध्ये 60च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. प्रवास पुढे जाईल किंबहुना थांबणार आहे परंतु स्पर्धा अप्रतिम आहे. काय सांगा स्पर्धेबद्दल? स्पर्धेचा मानस असाच आहे की आता हे 4थं वर्ष आहे तर मुलं घडली पाहिजेत. ती आपल्या गावासाठी खेळली पाहिजेत. तिथून त्यांनी परत ओपनचं क्रिकेट खेळलं पाहिजे. आणि हेच आमचं म्हणजे ह्या सामन्या स्पर्धेपासून म्हणजे आम्ही ठरवलेलं की सर्व पोरांना चान्स मिळाला पाहिजे. आपल्या गावाचं नाव पण उंचावलं पाहिजे. बरोबर आहे. त्याला गळतील खेळाडू आहेत आणि त्यांना खेळण्याची संधी परंतु आता टॉस गमावला गेलेला आहे. राजधानी 11 टीम बॅटिंग करायचे. मोठी धावसंख्या उभारायचे. किती धावेचा टार्गेट सेट केला जाईल? 60+ करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमसाठी देऊया आपण शुभेच्छा. O2 कमबॉक्स निलेशजी मडेकर सर. जाऊया आपण राहुल दादा बनगे साहेब आज खरं तर आपण या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवलीत. काय सांगा स्पर्धेबद्दल? प्रथम मी दक्षिण जावळी प्रीमियर लीग चे जे आयोजक आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी मला इथे निमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचं, माझे मित्र किशोर असेल, निलेश सर असतील, आकाश सूर्य असेल, यांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि इथे म्हणजे उपस्थित राहण्याची संधी दिली. दोस्तीच्या दोन्हीतील राजा माणूस. पहिले चला धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. जाऊया आपण पुन्हा मॅच कडे जिथे पहिल्याच बॉलवरती षट करायला आहे. डावाची सुरुवात अगदी धडाकेबाज केली. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दुंदगावच्या यश दुंदळेने पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. आपला इरादा स्पष्ट केला. बॉलर तयार. ओ वेग 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 वेग. बॉल डॉट. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा उत्कृष्ट गोलंदाज किताब जिंकणारे वागदरे गावचे अमर शिलार गोलंदाजी मार्गवरती. समोर एक युवा खेळाडू यश दुंदळे. ओ खोलवा टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. पाण्यामध्ये बॉल थांबला. बॉल डॉट आला. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पाबळ पॅन्थर्स विरुद्ध काळेश्वरी योद्धाचं घमासान युद्ध. बॅकफुटचा पंच. लॉंग ऑन क्लिअर. बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 6. थँक्यू. काय बॅटिंग गेल्या बॉलच्या पाठीमागे. ओ हा चांगला बॉल टाकलेला आहे. हमरी तुमरी सुरू आहे. कधी मोठा फटका, कधी चांगला बॉल, कधी मोठा फटका, कधी चांगला बॉल. अशा प्रकारचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. पुनश्च एकदा आपण राहुल दादा बनगे, विशाल सोरगे यांचं मनपूर्वक आभार माने. आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. त्याचबरोबर करंडी मुंबई मंडळाचे मनपूर्वक आभार माने. आपण सर्वजण या ठिकाणी वेळातला वेळ काढून आलात. ओ बॅटची कडा या बॉलच्या पाठीमागे होती. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. आता 12 धावा पाबळ पॅन्थरने बनवल्या. 24 बॉल 41 ची गरज.
त्याचबरोबर मच्छिंद्रजी शेलार आणि अनिल भाऊ रांजणे यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत या दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचे आपण स्वागत करूया. 24 बॉल 41 ची गरज आहे. सध्याची सरासरी आहे 12ची. ज्यावेळेस टीम काळेश्वरी योद्धासने बॅटिंग केली होती 9.5च्या सरासरीने टीमने बॅटिंग केली होती, परंतु पाबळ पॅन्थरने प्रति उत्तर देताना 12च्या सरासरीने बॅटिंग केली आहे. गोलंदाजी मार्ग वरती अलीकडच्या कालावधीमध्ये गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला खेळाडू नाव आहे आदित्य दुधाने. या खेळाडूने अलीकडे अशी काय गोलंदाजी केली आहे ना. आदित्य दुधाने बॉल डॉट टाकलाय. हा एक प्रभावशाली गोलंदाज आहे आदित्य दुधाने. युवाची हवा दाखवताना बॉल डॉट टाकलाय आदित्य दुधाने यांनी. त्यामुळे बरचसं काही आदित्य दुधानेवरती निर्भर असेल. जो मालचुंडी गावचा आहे आदित्य दुधाने. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार. षटक क्रमांक 2. परंतु बॅटिंग मध्ये समीर दुंदळे गाव दुंद पुन्हा तयार. या खेळाडूकडे ॲबिलिटी आहे. मोठे फटके समीर दुंदळे मारू शकतात. ओ लाईन मिस करून बसले. अंपायर कॉल वाईड. शरीरापासून बॉल दूर होता, त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजी करताना आदित्य दुधाने पुन्हा तयार. बॅटिंग मध्ये समीर दुंदळे. असं रंगलेलं बॅटल. ऑन साइडला हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी चाललेला आहे. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. टीमची टोटल धावसंख्या आहे 14 धावा बिनगडी बाद. बॉलर पुन्हा तयार. ओ वेग 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 होता या बॉलच्या पाठीमागे आणि बॉल आला तो डॉट. काय वेगाने बॉल टाकला आदित्य दुधाने यांनी. फलंदाज समीर दुंदळे यांना जखडून ठेवले, बांधून ठेवलेला आहे, परंतु हात खोलावे लागतील. रिप्ले टेलिकास्ट या बॉलची क्रिया. लाईन मिस करून बसले. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा राईजही झाला, त्याचमुळे की काय बॅटच्या पठ्ठ्यामध्ये येऊ शकला नाही. ओ आताही बॉल उसळतोय आणि यावेळेला आता 1 फ्रॉम दी ओव्हर. बॉल डॉट. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. ही सूचना पंचांनी दिली आहे गोलंदाजाला. आदित्य दुधाने यांचा एक तिखट बाउन्सर. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आदित्य दुधाने तयार होतील. या षटकामध्ये अजूनही 2 बॉल बाकी आहेत. आता सरासरी थोडीशी घसरलेली आहे बॅटिंग करताना. रिक्वायर्ड 11.70चा हवा आहे. सरासरी हवी आहे ती 11.70ची आणि सध्याची सरासरी जर तुम्ही पाहिली ना तर अगदी 7ची आहे. ऑन साइडला धमाका केलाय का मोठा? नाही. आकाश सुर्वे यांनी पकडले कॅच. विकेटचं पतन. खेळाडू समीर दुंदळे माघारी. आता प्रेम दुंदळे हा युवा खेळाडू दुंदगावचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेला आहे. मधल्या फळीमध्ये
एक युवा ऑलराऊंडर प्रेम दुंदळे यांच्या नावाची दखल घ्यावी लागते, परंतु एका बाजूला आदित्य दुधाने हाही खेळाडू युवाच आहे. 5 बॉल टाकले, अवघ्या 2 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय असा आदित्य दुधाने. चला थोडस आपण खेळाला स्पीडअप देऊया. शेवटचा बॉल बाकी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल डॉट आला. आता 2 ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या 14, 1 गडी बाद. आता बनवायचे विजयासाठी येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. मालसुंडी गावचा एक युवा खेळाडू वेदांत तरवले. हा षटकार आला या बॉलवरती, मोठा टोला आणि सुरू झाला बॅटिंगचा पुन्हा एकदा. बोल बाला यश दुबळे. तर साईनाथ कदम यांच्या माध्यमातून पाठीमागच्या ओव्हरसाठी पुरस्कार आलेला 501 चा. आम्ही त्यांचे आभारी आहोत. चांगली गोलंदाजी पाठीमागच्या ओव्हरमध्ये आदित्य दुधाने या खेळाडूने केली, परंतु एका बाजूला एक युवा खेळाडू कमी वयातला एक चांगला गोलंदाज म्हणून नावारूपाला हे नाव म्हणजे वेदांत तरवले. लेदर बॉलचे धडे गिरवणारा खेळाडू. हो, चांगला बॉल टाकलाय. पहिला बॉल महागडा टाकला, परंतु त्यानंतरचा बॉल कमबॅक करणारा बॉल डॉट आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये कालपासून या खेळाडूने गोलंदाजी चांगली केली आहे. बांधून कोणाला ठेवलं, यश दुंदळे सारख्या फलंदाजाला ज्याने आक्रमण केलं पहिल्या बॉल पासून, त्याला बांधून ठेवण्याचं काम केलंय. हो, हाई बॉल डॉट. दोन्ही खेळाडूंमध्ये आपण चर्चा केली सर्वाधिक यंग कोण आहे, तर सर्वाधिक यंग हा वेदांत रवले आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये यश दुंदळेकडे अनुभव जास्त आहे असंच म्हणावं लागेल. हो, हाई बॉल अंगाला भेटणार आहे. काय गोलंदाजी युवा खेळाडू करतोय, आपली चमक दाखवतोय. सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. या वयामध्ये हा खेळाडू जर अशा प्रकारची गोलंदाजी करतोय तर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये आपण विचार करू शकतो की या खेळाडूचा खेळ कशा प्रकारे बहरेल. परंतु एका बाजूला प्रेम दुंदळे, यश दुंदळे येणाऱ्या कालावधीमधले अपकमिंग खेळाडू आहेत तालुक्यातले. बॉल हवेत, खेळाडू बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दस्तक सीमारेषेच्या पलीकडे. आपली झलक सबसे अलग. षटकार. बॉलर तयार. वेदांत तरवले शेवटचा बॉल टाकला, संख्या 27-27. ओ, इथे काय झालं या बॉलच्या पाठीमागे. सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 28 आहे धाव फलकावरती आणि आता बनवायचे आहेत इथून पुढे येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत धावा 25. 12 बॉल मध्ये 25 धावांची मॅच मध्ये गरज आहे. 25 प्रतिवरच्या पाठीमागे कमीत कमी धावा 13 बनवावे लागतील.
चला थोडीशी घाई करूया. ओव्हर नंबर आता 4 सुरुवात. 28 वरती 1 पाबळ पॅन्थर्स. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना गोलंदाजी मार्ग वरती. ओव्हर नंबर आता 4 ला होईल सुरुवात. निरंजनला गोलंदाजी मार्ग वरती बोलवलंय. 12 बॉल 25 स्ट्रायकर एंडला यश दुंदळे. या खेळाडूने ऑन साइडला बॉल टर्न केला. सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळते. यश दुंदळेने या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 19 धावांचा खेळ केलाय. म्हणजे या सीट बॅटरला लवकर कशा प्रकारे माघारी पाठवता येईल ना याचा प्रयत्न एका बाजूला करावा लागेल. दुसऱ्या बाजूला प्रेम दुंदळे यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावांचा खेळ उभा केलाय. हाही खेळाडू तितकाच महत्वाचा या मॅचच्या दृष्टीने. ही जोडी जर उभी राहिली तर हे समीकरण जलद गतीने सोपं होईल. हो मिस हिट आहे. बॉल हवेत. पकडली कॅच. प्रेम दुंदळे माघारी. धक्का क्रमांक 2 पाबळ. केलेली आहे या बॉलवरती. समीकरणामधलं अंतर कमी. 8 बॉल 19चा थरार. निरंजन धनावडे 2 बॉल चांगले टाकावे लागतील. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॉल डॉट आलाय. कोण जाणार या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये त्यासाठी लढत आहे. जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनल मध्ये आणि जो संघ हारेल त्याला IPL प्रमाणे पुन्हा संधी मिळेल. शेवटचा बॉल. 7 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 19 या मॅच मध्ये. 7 बॉल 19चा थरार. जो संघ चांगला खेळ करेल या बॉल वरती त्याची पकड मजबूत. हा डेड बॉल आहे. हा डेड बॉल आहे. खेळपट्टीच्या पाठीमागे पडलाय. तो पहिल्यांदा टाकलेला आहे परंतु दुसऱ्यांदा जर असा बॉल टाकला तर मात्र तो नो असेल. सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती कारण विकेट महत्वाची होती. यश दुंदळे परंतु हा बॉल खेळपट्टीच्या पाठीमागे टाकल्यामुळे हा डेड आहे. त्याच्यामुळे एका बाजूला सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती काळेश्वरी योद्धाच नाही कारण सर्वांना माहिती आहे यश दुंदळेला जर आपण माघारी पाठवतोय तर आपण 90% बाजी मारतोय.
त्याच्यामुळे यश दुंदळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत पाबळ पॅन्थर हा संघ मोकळा श्वास घेईल. शेवटचा बॉल निर्णायक आहे. 7-19. घायल तो ये हर परिंदा है लेकिन जो फिर से उड सका वही या पर जिंदा है. अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, मार्ग काढावा लागेल. 7-19. फुल टॉस, परंतु फुल टॉसला न्याय देता आला नाही. एकच धाव घेतली जाईल का? आणि हो तेच केलंय. म्हणजे इथे आता यश दुंदळे पुढच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक करणार हे संकेत त्यांनी दिले. 6 बॉल मध्ये 18ची गरज आहे. या मॅच मध्ये टेन्शन आहे. ऐकू एक चांगलं संगीत. या मॅच मध्ये 18 बरंच विशेष सहकार्य क्रिकेट स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांची अनाउन्समेंट आपण या कालावधीमध्ये निश्चित करूया, कारण या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य फार महत्वाचं होतं आणि त्याचमुळे क्रिकेट स्पर्धा चांगल्या प्रकारे उभी राहू शकली. आयुष शिंगटेच्या हातामध्ये हा बॉल दिलेला आहे. आयुष शिंगटे ओव्हर नंबर आता 5 मध्ये येत आहेत. जो खेळाडू करंडी गावचा आहे, परंतु दुंद गावचा यश दुंदळे आणि निझरे गावचा आर्यन शेडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 18चा थरार. कोण मॅच फिनिश करणार, कोणता खेळाडू सामना संपवणार, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज, असा रंगलेला एक रोमांचक सामना. 6 बॉल मध्ये 18चा बचाव एका बाजूला, 6 बॉल मध्ये 18चा पाठलाग एका बाजूला. कशा प्रकारे डावसंख्येचा डोलारा सांभाळला जाईल. स्ट्रायकर एंडला यश दुंदळे. फटका समोर. बॉल. इथे काय घडलंय? 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील म्हणजे बॉल अडवण्यात आलाय. 1च धाव. ओके, म्हणजे आता 5 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 17. काय घडलं? ओ, इथे 5 क्षेत्ररक्षकाने केली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि अडवलेला बॉल. कौतुक करावं लागेल. हा सामना जर या टीमने इथे जिंकला ना, तर या खेळाडूच्या पाठीवरती कौतुकाची थापच द्यावी लागेल, कारण त्याने संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत. पाच बॉल 17 धावेंची गरज है. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. अरे वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जीत की जान होती है. ते इरादे इथे मजबूत. ओ, परफेक्ट यॉर्कर. सिंगल मिळते. आता बनवायचा आहे 4 बॉल मध्ये 16 धावा. मंजिल मिलेगी, तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी. यश दुंदळे बीच मैदान में आज तू कुछ कर तो सही. 4 बॉल 16. यश दुंदळे हे तो मुमकिन आहे. आयुष शिंगटे आहे तर हे शक्य आहे. अशी लढत. यावेळेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी जिंदगी के उस मोड पे खड़ा हूं.
जा जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं बीच मैदान में लड़ना चाहता हूं, सांगणारा षटकार. थँक्यू. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक असतील ते फक्त आणि फक्त 3 आणि धावा बनवायच्या आहेत 10. आयुष शिंगटे पुन्हा तयार. आज जबाबदारीचं ओझं फार मोठं आहे. तीन बॉल 10 ची गरज. परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही, तर या बिकट परिस्थितीमधून मार्ग काढावा लागेल. आयुष शिंगटे निघाला. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल आयुष शिंगटेचा. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि यश दुसरे स्ट्राईक वरती जाईल का आणि विकेटचा पतन एकच मिळेल. 2 बॉल 9 ची गरज. परंतु आता इथून पुढच्या सामन्यांमध्ये मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, त्याच्यामुळे सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. ओके, आतापर्यंत मॅच बरोबरीत सुटल्यानंतर 1-1 पॉइंट होता, परंतु इथून पुढे मॅच जर बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर खेळली जाईल. 2 बॉल. एका बाजूला यश दुंदळे पुन्हा तयार. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. आज तो स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 2 बॉल 9 ची गरज आहे. एक मोठा हिट हवा आहे या मॅच मध्ये, जो या मॅच रंगत आणेल. आणि यश दुंदळे 32 वरती बॅटिंग करतोय. 2 बॉल 9 ची गरज या मॅच मध्ये. रंगलेला एक रोमांचक सामना. अरे वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स है. अरे त्याच खेळामध्ये मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. धक 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 वाढत चालली आहे. 2 बॉल 9. काळेश्वरी योद्धाची फिल्डिंगची एक वेगळी स्ट्रॅटर्जी. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरला. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय.
करताना यश दुंदळेने खेळ बहारदार केला आणि हाच खेळाडू ठरला आता विजयाचा शिलेदार. विजयाचा कळस रवणारा फटका खेळला आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन बघा. यश दुंदळे काय बॅटिंग केली या खेळाडूने, शेवटपर्यंत लढला, सामना खेचून आणला आणि यश दुंदळेच ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. या पाबळ पॅन्थर इन टू द फायनल. आणि आता काळेश्वरी योद्धासला आणखीन एक मॅच खेळावी लागेल, ती नॉकआउटची असेल. ओके चला, यानंतर मॅच आहे SBM वॉरियर्स आणि राजधानी 11. चला मैदानाच्या आतमध्ये. SBM वॉरियर्स विरुद्ध काळेश्वरी SBM वॉरियर्स विरुद्ध राजधानी 11. चला मैदानाच्या आतमध्ये. या मॅचला सुरुवात होईल, जसं कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. या महत्वाच्या मॅचमध्ये आपण आता आवाज ऐकूया एक विनोदी समालोचक मालदेव पेन रायगडचे उमेश सावंत सरांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया. आणि क्रिकेट स्पर्धेंना त्यांना मागणी असं एक विनोदी समालोचक म्हणून या यश दुंदळे या. हा सामनावीरचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. चांगला खेळ यश दुंदळेने केला.